संजय राऊत हसी मजाक करा, किरीट सोमय्यांचे जोरदार प्रत्युत्तर. संजय राऊत हसी मजाक करा, पण कोविड घोटाळ्याचा हिशोब तर द्यावाच लागेल, असे प्रत्युत्तर भाजप नेते किरीट सोमय्यांनी उबाटा गटाचे खासदार संजय राऊतांना दिलं आहे. नमो महारोजगार मेळाव्यातून राज्यात 2 लाख रोजगार देणार. राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करून 2 लाख रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. भारत लवकरच पेट्रोल डिझेल मुक्त होणार. पेट्रोल डिझेलमध्ये होणाऱ्या दरवाढीने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. मात्र पेट्रोल डिझेलपासून लवकरच मुक्ती मिळणार असल्याचं वक्तव्य खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. जरांगेंनी विनाकारण पुन्हा आंदोलन करू नये, शिंदेगडाचे आव्हान. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विनाकारण पुन्हा आंदोलन करण्याची भूमिका घेऊ नये, असे आव्हान मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं. अजित पवार यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवावी. जितेंद्र आव्हाड. सर्वांना विश्वासात घेणाऱ्या शरद पवार यांचाच विश्वासघात करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आत्ताच नवीन पक्ष नोंदणीसाठी अर्ज करून स्वतः ताकदीवर निवडणूक लढवावी. तेव्हा निर्णय महाराष्ट्रातील जनताच घेईल. मराठा समाजाच्या हजामती करू नका म्हणणाऱ्या भुजबळांवर गुन्हा दाखल करा. मराठा समाजाच्या हजामती करू नका म्हणत 2 समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. RPI लोकसभेच्या 2 जागा लढवण्याची शक्यता. रामदास आठवले. RPIचे प्रमुख रामदास आठवले यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून 2 जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDAचे नेतृत्व याबाबत सकारात्मक आहे. पियुष गोयल यांना मुंबईतून उमेदवारी मिळणार. गोपाळ शेट्टी यांच्या पोटात गोळा. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना मुंबईतून उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उत्तर मध्य किंवा उत्तर मुंबई मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आहे. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.